30,000 बजेटच्या सेगमेंटमध्ये मोबाईल्सची गर्दी आता वाढताना दिसते. जवळपास सगळ्याच कंपन्या 25 ते 35 हजारांच्या प्राइस ब्रॅकेटमध्ये जास्तीत जास्त फोन आणताना दिसतात. यातच आता आणखी एक फोन लॉन्च झालाय. मोटोरोलाचा मोटो जी मॅक्स नावाचा फोन कंपनीने 14 ऑगस्टला लॉन्च केलाय. मोटोच्या जी सिरीज मधला हा नवीन मेंबर आहे आणि याचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन खरं तर म्हणावं तेवढं अट्रॅक्टिव्ह नाहीये. या फोनमध्ये काय काय मिळतंय, फीचर्स कसे आहेत, किंमत किती आहे आणि हा फोन खरंच व्हॅल्यू फॉर मनी आहे का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी बघूया डिझाईन कसं आहे. मागच्या बाजूला मोटोने जी सिरीजमध्ये पहिल्यांदा सॅटिन टेक्स्चर फिनिशिंग दिलंय. यामुळे फिंगरप्रिंट मार्क आणि स्मजेस अगदी कमी दिसतात. 3 कलर्स येत आहेत, ग्रे, पिंक आणि ब्लू. नेहमीचा स्क्वेअर शेपचा कॅमेरा मॉड्यूल आहे आणि मोटोचं ब्रँडिंग दिसतंय. समोरच्या बाजूला 6.7 इंच मोठा FHD प्लस डिस्प्ले दिलाय. जवळपास 30,000 बजेट असून पण यात AMOLED दिलेलं नाहीये. पंच होल फ्रंट कॅमेरा आहे, पण बेझल्स आणि चिन खूप जास्त वाटते, अगदी जुन्या फोन्सना असायचं तसं. डिस्प्लेला 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे, पीक ब्राईटनेस 1015 निट्स आहे आणि यामध्ये डिस्प्ले कलर बूस्ट आणि वॉटर टच 2.0 असे फीचर्स दिलेत. यामुळे कलर्स व्हायब्रंट दिसतात आणि ओल्या हाताने देखील तुम्ही फोन वापरू शकता. सेफ्टीच्या बाबतीत या फोनला मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन मिळालं आहे. डिस्प्लेसाठी गोरिल्ला ग्लास 7 प्रोटेक्शन आहे आणि IP रेटिंग IP64 आहे. बजेटच्या मानाने IP रेटिंग ही कमीच वाटते. बाकी यात डॉल्बी ॲटमॉस स्टिरिओ स्पीकर्स, ड्युअल मायक्रोफोन आणि 3.5 mm हेडफोन जॅक देखील दिला आहे. हेडफोन जॅक ही चांगली गोष्ट म्हणता येईल, पण फिंगरप्रिंट स्कॅनर हा साईड माउंटेड आहे, इन डिस्प्ले नाही आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर यामध्ये स्नॅपड्रॅगन 6S Gen 4 प्रोसेसर मिळतोय. अगदी डिसेंट असा प्रोसेसर आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे यात LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज दिलं आहे. सोबतच रॅम बुस्टिंगचा देखील ऑप्शन आहे, म्हणजे तुमच्या फोनचं स्टोरेज रॅमसाठी वापरलं जाऊ शकतं. रोजच्या वापरासाठी थोडंफार मल्टीटास्किंग आणि लाईट गेमिंगसाठी चांगला सेटअप म्हणता येईल. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतं. सोबत गुगल जेमिनी असिस्टंट फीचर्स आणि मोटोरोलाचं मोटो सिक्युअर आणि थिंकशील्ड सिक्युरिटी सूट दिलं आहे. 2 वर्षांचे OS अपडेट्स आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स कंपनीने प्रॉमिस केलेत. बॅटरी ही या फोनचं एक मोठं अट्रॅक्शन म्हणून सादर केली जाते, पण या फोनमध्ये 7000 mAh बॅटरी मिळते, जी आजकाल दर दुसऱ्या फोनमध्ये असतेच. चार्जिंग स्पीड ही 33 वॉट आहे, 45 पण नाही आहे. सो बॅटरी चांगलीच आहे, पण अगदी खास अशी नाही. कॅमेराच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे. यामध्ये सोनी LYT600 सेन्सर दिला आहे. यामुळे लो लाईटमध्ये देखील चांगले फोटो येऊ शकतात. सोबतच 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला आहे आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कॅमेरा सॉफ्टवेअरमध्ये गुगल फोटोजच्या AI टूल्सचं नेटिव्ह इंटिग्रेशन आहे, म्हणजे मॅजिक इरेझर, फोटो अनब्लर असे कितीतरी फीचर्स तुम्ही विना इंटरनेट वापरू शकता. या फोनचं एकच व्हेरियंट लॉन्च करण्यात आलं आहे. त्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतं आहे. याची किंमत 28,000 रुपये ठेवली आहे. 20 ऑगस्टपासून याची विक्री सुरू होईल आणि लॉन्च ऑफर्समध्ये ICICI कार्डवर फक्त 1,000 रुपयांची सूट मिळते. एक्सचेंजवर आणखी 1,000 रुपये ऑफ मिळत आहेत, म्हणजे हा फोन तुम्हाला 26 ते 27 हजारांना देखील मिळू शकतो. मग आता मेन प्रश्न उरतो की या किमतीला हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का? तर उत्तर आहे अजिबात नाही. मोटो जी मॅक्स हा जी सिरीजमधल्या G57 पॉवरचं पुढचं वर्जन आहे. G57 पॉवर जेव्हा मागच्या वर्षी लॉन्च झाला होता तेव्हा त्याच्या 8GB 128GB व्हेरियंटची किंमत फक्त 15,000 रुपये होती. आता भाववाढ झाल्यानंतर तो फ्लिपकार्टवर 22,000 मिळतोय. त्यातही कार्ड ऑफर लावल्या तर 21,000 रुपयांना मिळून जाईल. म्हणजे किमतीच्या बाबतीत पाहिलं तर दोन्ही फोनमध्ये तब्बल 5 ते 6 हजारांचा फरक आहे आणि फोनमध्ये अगदी कमी. G57 पॉवरचे स्पेसिफिकेशन सांगतो. 7000 mAh बॅटरी मिळते, FHD प्लस डिस्प्ले मिळतोय, 50 मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर मिळतोय आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेराही मिळतोय. प्रोसेसरही अगदी सेम स्नॅपड्रॅगन 6S Gen 4 मिळतोय. उलट G57 पॉवरमध्ये बेस व्हेरियंटचे रॅम 8GB आहे, म्हणजे मॅक्सपेक्षा 2GB जास्तच. फ्रंट कॅमेऱ्याच्या बाबतीत मात्र G57 पॉवर मागे पडतो, कारण त्यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे आणि G मॅक्समध्ये 32 मेगापिक्सेलचा. पण ही एवढी एकच गोष्ट सोडली तर बाकी काहीच फरक नाही आहे. त्यामुळे 28,000 रुपये घालून नवीन G मॅक्स घेण्यापेक्षा 22,000मध्ये G57 पॉवर कधीही परवडतोय. थोडक्यात सांगायचं झालं तर मोटोचा नवीन फोन काय तेवढा खास नाही आहे, तुम्ही तो आरामात स्किप करू शकता. त्याच बजेटमध्ये आणखी चांगले फोन हवे असतील तर अंडर 30चा व्हिडिओ मागेच केलेला आहे, तो इथे एंड कार्ड्समध्ये तो बघून घ्या आणि जाता जाता टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.